तर उद्या महाशिवरात्री आणि या निमित्तानं दादर फूल मार्केट परिसरात तोबा गर्दी आहे। महाशिवरात्री करता लागणाऱ्या वस्तू खरेदी करण्याकरता बाजारपेठेत सध्या लगबग दिसते। आढावा घेतला आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांनी। महाशिवरात्री आहे आणि या निमित्तानं मुंबईतील मुख्य जे बाजारपेठ आहे दादर फूल मार्केट, इथे गर्दी पाहायला मिळते। भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळते। ती म्हणजे उद्या महाशिवरात्रीच्या निमित्तानं पूजेसाठी लागणारे जे सामान आहे, मग ते बेलपत्र असेल किंवा मग रुईची फुलं असतील, बेलफळ असेल किंवा मग धोत्रा असेल, इतर जी फुलं आहेत ती देखील बाजारात पाहायला मिळतात। शमीची पानं पाहायला मिळतात, लिंबाची पानं पाहायला मिळतात, विविध फुलं पण या ठिकाणी आपल्याला बाजारपेठमध्ये पाहायला मिळतात। दादरच्या या फूल मार्केटमध्ये विशेषतः गर्दी जी आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये भाविकांची पाहायला मिळते, ती म्हणजे उद्या असलेल्या महाशिवरात्रीच्या निमित्तानं। खरं तर पहाटेपासूनच ही गर्दी जी आहे दादरच्या या मार्केटमध्ये पाहायला मिळते। विशेषतः शिवभक्त या दिवशी महत्त्वाची पूजा करतात आणि आवश्यक असलेल्या ज्या वस्तूंची खरेदी देखील करताना आपल्याला पाहायला मिळतात। सध्या जर आपण या सगळ्याच फुलांची विक्री जर आपण पाहिली तर दादर फूल मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात होत असते आणि इथे जर आपण पाहिली तर उद्याच्या पूजेमध्ये लागणारे गोंडा असेल, शेवंती असेल किंवा मग बिजलीची फुलं यांना मोठ्या प्रमाणात मागणी असते। त्यामुळे मोठ्या प्रमाणात गर्दी जी आहे ती दादरच्या फूल मार्केटमध्ये आपल्याला उद्या महाशिवरात्रीच्या निमित्तानं पाहायला मिळते। व्हिडिओ प्रतीक गुप्ता सह मीनाक्षी म्हात्रे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।